नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला इतिहासाची बोर्ड प्रश्नपत्रिका 2024-25साठी आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखेच प्रश्न आपल्या परवा होणाऱ्या परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखी भूगोलाची प्रश्नपत्रिकाही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा. अशा सूचना आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये असणार आहेत. 15 मार्च 2025 रोजी हा आपला पेपर होणार आहे. त्यासाठी ही प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक अभ्यासा. बघा, पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे असंच असणार आहे, काही बदल यात होणार नाही. प्रश्न पहिला, 3 गाळलेल्या जागा आपल्याला येतील अ भागामध्ये. त्याच्यातली पहिली गाळलेली जागा, मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयास आली. 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला लिहायचा आहे आणि ती गाळलेली जागा जशी तर तशी लिहायची पूर्ण करून, तेव्हा आपल्याला 1 गुण मिळणार आहे. फक्त उत्तर लिहायचं नाही. दुसरं, महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मी जसं या ठिकाणी लिहून दाखवलेले ते रिकाम्या जागी अचूक शब्द तसाच तुम्ही टाकायचा आहे. त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर तिसरी गाळलेली जागा, मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो असे मत कार्ल मार्क्स या तत्त्वज्ञाने मांडले. त्यानंतर ब भाग बघा, पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा 3 गुणांसाठी. बघा, पहिला गट, त्याच्यातली पहिली जोडी ही चुकीची आहे. कुट्टियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. आपण ती फक्त चुकीची जोडी लिहायची. बघा, प्रश्न पहिला ब, त्याचं पहिलं पुढं 1 म्हणायचं, उत्तराचं चिन्ह करायचं आणि चुकीची जोडी आणि ही जोडी लिहून टाकायची. कुट्टियट्टम केरळमधील नाट्य परंपरा. एवढं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 1 गुण हे मिळणार आहे. त्यानंतर दुसरं, दशावतार त्यागराज. तीन, जेम्स मिल. स्त्रीवादी इतिहासकार. तिसरी जोडी आहे दामोदर कोसंबी मार्क्सवादी इतिहासकार. या पद्धतीने आपण प्रश्न पहिला ब भाग कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ बघा, 4 गुणांसाठी. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, कोणतेही 2. 4 गुणांसाठी. पहिलं, संकल्पना चित्र पूर्ण करा. पर्यटनाचे प्रकार लिहायचे आहेत आपल्याला 4. बघा, ते 4ही प्रकार लिहून दाखवलेले आहेत. स्थानिक पर्यटन, राष्ट्रीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि प्रादेशिक पर्यटन. दुसरं, पुढील कालरेषा पूर्ण करा. भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ. बघा, या ठिकाणी उत्तरं लिहून दाखवलेली आहेत. त्यानंतर पुढचं, पुढील तक्ता पूर्ण करा.
ललित आणि भारूड यांची गुणवैशिष्ट्ये लिहायची. उत्सव प्रसंगी देवतेकडे मागणे आणि भारुडामध्ये आध्यात्मिक व नैतिक शिकवण. उदाहरणे ललिताचं गोवा आणि कोकण. भारुड ही ज्ञानेश्वर, नामदेव, संत एकनाथ यांचे आहेत. त्यानंतर ब भाग बघा 4 गुणांसाठी. टिपा लिहा कोणत्याही 2. 1 स्थळकोश, दुसरे प्राच्यवादी इतिहास लेखन आणि तिसरे वर्तमानपत्राचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्न सहज मिळतील. त्यानंतर प्रश्न 3 बघा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा 4 गुणांसाठी. कोणतेही 2 विधानं स्पष्ट करायचे. कमीत कमी 3-4 मुद्दे आवश्यक लिहायचे. पहिलं, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणत. दुसरं हे चित्रकथेसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. तिसरं, खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. 4 जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारे स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची. त्यानंतर प्रश्न 4 बघा. दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मेजर ध्यानचंद यांच्यावर आधारित हा उतारा दिलेला आहे. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा पहिला प्रश्न, हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? उत्तर आहे मेजर ध्यानचंद. दुसरं, भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस. बघा उतार्यातच त्याचं उत्तर आहे. तिसरं, मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. बघा शेवटच्या 2 ओळींमध्ये ती कामगिरी दिलेली आहे. त्यानंतर 5वा बघा इथे कंसात 3ऱ्याचं उत्तर दिलेलं आहे. मेजर ध्यानचंदपासून तर खेळले होते या कंस केलेला आहे तिथपर्यंत 29 ऑगस्टच्या आधी. बघा तेवढं उत्तर 3ऱ्या प्रश्नाचं लिहायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्ण 2 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न 5वा बघा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1 स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? दुसरं, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? तिसरे, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. आणि चौथे, दशावतारी नाटकाविषयी माहिती लिहा. या पद्धतीने आपण या 4ही प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 6वा राज्यशास्त्र या विषयावर आधारित आहे. बघा 2 गुणांसाठी. योग्य पर्याय निवडा. 1 73व्या व 74व्या दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थेच्या अधिकारात मोठी वाढ झाली. हे उत्तर टाकायचे आणि विधान पूर्ण लिहायचे. पुढचं, जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. त्यानंतर 7वं, पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण लिहा 4 गुणांसाठी. पहिलं, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. दुसरं, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. आणि तिसरे, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. चुकीबरोबर दिलेले पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चूक आहे आणि तिसरं बरोबर आहे. आपल्याला फक्त ते सहकारण स्पष्ट करायचं आहे. तेही उत्तर आपल्याला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट पहा. त्यानंतर 8वा प्रश्न, संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 1. 2 संकल्पना दिलेल्या आहेत. पहिलं, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि दुसरे हक्काधारित दृष्टिकोन.
दोघांपैकी एक संकल्पना आपण 5-7 ओळींमध्ये पूर्ण करायची आणि 2 गुण मिळवायचे. त्यानंतर ब भाग बघा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही 1-2 गुणांसाठी. 1. संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया. हाच प्रश्न 2022च्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आलेला आहे. तोच 24मध्ये पण आला. मतदारसंघाची निर्मिती. मतदार याद्या निश्चिती. उमेदवाराकडून नामांकन पत्र व अर्जांची छाननी. निवडणूक प्रचार. प्रत्यक्ष मतदान. मतमोजणी. निवडणुकांचे निकाल. निवडणुकीसंबंधीच्या वादांचे निराकरण. व्यवस्थित लक्षात ठेवा हा चार्ट. पुन्हा यावर्षीसुद्धा येऊ शकतो. त्यानंतर पुढचं बघा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. भ्रष्टाचार, दहशतवाद, जमातवाद, नक्षलवाद, गुन्हेगारीकरण आणि सामाजिक आव्हाने. यापैकी कोणतीही 4 कारणं लिहा. शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 1-2 गुणांसाठी. पहिलं, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? आणि दुसरं आहे मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? दोघांपैकी एकाचं उत्तर लिहायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. सगळ्यात आधी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.